विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, राजेश विटेकर यांना लोकसभेला माघार घेताना विधान परिषदेवर संधी देऊ असा अजित पवार यांच्याकडून शब्द देण्यात आला होता। उद्या दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरतील असा अंदाज वर्तवला जातोय। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळेल अशी दाट शक्यता वर्तवली जाते। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, अजित पवार गटाचे उमेदवार ऑलमोस्ट फायनल झाले असं म्हणायचं का? नक्कीच प्रज्ञा, काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली। कोर कमिटीची ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये 50 जणांचे अर्जांची पडताळणी करण्यात आली। याच्यामध्ये 5 ते 6 जणांची नावं निश्चित करण्यात आली होती। याच्यामध्ये संजय दौंड, बाबा सिद्दीकी यासोबतच आनंद परांजपे या महत्त्वाच्या नावांसंदर्भात चर्चा झाली। यासोबतच शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांच्या देखील नावांची चर्चा झाली। सध्या जर आपण पाहायला गेलं तर शिवाजीराव गर्जे हे पक्षाचे सरचिटणीस आहेत आणि सर्व जे कायदेशीर बाबींची पूर्तता आहे ती त्यांच्याच माध्यमातून होताना पाहायला मिळते। यापूर्वी देखील ज्यावेळेस राष्ट्रवादी एकसंघ होती त्यावेळेस शिवाजीराव गर्जे यांना राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये संधी दिली जाईल अशा पद्धतीची त्यावेळेस त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र ते काही कारणास्तव पूर्ण झालं नाही। त्यामुळे प्रथमतः शिवाजीराव गर्जे यांना संधी दिल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे राजेश विटेकर यांना परभणी लोकसभेतून उमेदवारी जाहीर केली होती। त्यांना कुठेतरी निवडणूक लढणार ही शक्यता होती, मात्र अचानक महादेव जानकर यांचं नाव समोर आल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती। त्यामुळे या सगळ्याचाच विचार करून या दोन उमेदवारांची नावं कदाचित निश्चित होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातोय। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।